नमस्ते, मी आहे वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी परत एकदा 34 छातीचा 4 टक्स ब्लाऊज कमेंटनुसार बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या ताईंनी कमेंट केलेली त्या ताईंसाठी खास हा व्हिडिओ आणि तुमच्यासाठी पण. तर तुम्ही पण कमेंट करा, म्हणजे मी तुमच्या याच्यानुसार पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा हाईटनुसार पण उंची टाकता येते, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार उंची असते. तर आपल्याला 13.5 इंचाचा ब्लाऊज हा शिवून लागतोय, तर आपण घेणार आहोत 14.5 इंच. तर अर्धा इंच आपला वरती मुडपण्यात जातो आणि अर्धा इंच आपला खाली मुडपण्यात जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं. नंतर 1 इंच शिवल्याच्या नंतर कमी होऊन जातं. आता मी डबल फोल्ड पेपर घेतलाय का ओपन बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरच्या भागात आहे. तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेतली 14.5. मग आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.25 इंच. 5.25 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला लगेच मोंड्याकडे जायचे. तर मोंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. 5.5 वर एक आपण पॉईंट देऊ. खूप सिंपल पद्धतीने मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगते. जरी तुम्हाला माझे टेक्निक कळत नसेल तर कमेंट करा. कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जाते आणि मी कशामध्ये बदल करू आणि कोणत्या याच्यात अजून मी तुम्हाला सोपं सांगू, तर याची पण कमेंट करा. म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल आणि मला पण नक्की कळेल का मी अजून कशामध्ये तुम्हाला समजून सांगू शकते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 34 छाती आहे 4 टक्समध्ये. तर अंगावर जर माप घेतला तर त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 36 साईज. आणि जर आपण ब्लाऊजवर जर माप घेतलं मग घडीनुसार काय असेल त्याच्यामध्ये मग ॲड करायचं नाही. पण लक्षात ठेवा, अंगावर जर माप घेतलं तर 2 इंच मिक्स करायचं, म्हणजे 36 साईज. मग 36चा आपल्याला कसा चौथा भाग काढायचा आहे, अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा आहे. किती आलं, 9 इंच आपला चौथा भाग येतो. 9 इंच. आता मी 9 इंचावर मी तुम्हाला फक्त एक पॉईंट देते आणि नंतर मग मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते. समजा आता हे झालं 36 इंचावर आपण एक पॉईंट दिला, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. फक्त 1.5च घेतली, 2 घेतली नाही, 1.5 इंचच घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, आता जर तुम्ही डायरेक्ट 34 छातीचा जरी तुम्ही चौथा भाग काढला तर इथून काय होईल, 34चा काय होईल. आता आपण 34 पर्यंत जाऊ, 36 कडे वळायचं नाही आपल्याला. आता आपण जर 34चा चौथा भाग काढला तर किती येतो, 8.5 इंच येतो. किती येतो, 8.5. म्हणजे आपण फक्त अर्धा इंच मागं आलो. मग असं न करता तुम्ही जरी तुम्ही डायरेक्ट जे तुमचं बॉडीवर माप भेटतं, जे असं 34 असो किंवा 36 असो, समजा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला 34 वर सांगते. 34 वर आला चौथा भाग 8.5 इंच. तर डायरेक्ट मग 2 इंच मिक्स करा. म्हणजे ह्या अर्धा इंचाचा किंवा बॉडीमध्ये आपण जे माप घेतले त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही मार्जिनमध्ये 2 इंच ॲड करा. अशा पद्धतीने झालं 34 अधिक 2 इंच बरोबर 36. आपण मग 36चा आपण चौथा भाग काढला, येऊन एकच माप आलं, काही याच्यात बदल नाही झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे माप किती आलं, 10.5 इंच. तर कमरेला आपल्याला 10 इंचच घ्यायचं आहे आणि 1.5 इंच परत एकदा पाठीमागं घ्यायचं. तर मग मी 1.5 इंच पुन्हा पाठीमागं आले. ते कशासाठी, का आपल्याला शिलाई मार्जिन जाते. आता आपल्याला ही बाजू जोडून घ्यायची. आता आपण काय करणार आहोत, समजा जर कमरेचं तुम्हाला माप घ्यायचं आहे जे काही असेल तर काय करायचं, आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आपल्याला टक्ससाठी ठेवायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा याच्यानुसार जरी काढलं तरी माप हेच येणार. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं, हे माप जे बसलं याच्यामधून अर्धा इंच इथं कमी करायचे तरी माप तेच येणार. आता आपण वळूया मोंड्याकडे. तर सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो इथं चून पडायचा किंवा फिटिंग तिथं व्यवस्थित येत नाही, ब्लाऊज घातल्याच्या नंतर बरोबर दिसत नाही. तर ही ट्रिक तुम्ही वापरा, एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतोय. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का अर्धा इंच किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी जरी घेतलं तरी चालतंय. शक्यतो अर्धा इंचच घ्या. मग 1.5 इंचावर आपल्याला 1 पॉईंट द्यायचा आणि 1 इंचावर आपल्याला 1 पॉईंट द्यायचा. हे झाले आपले दोन्ही पॉईंट. पाठीमागचा आला आपला पाठीमागच्या भागासाठी आणि फ्रंटसाठी आला समोरचा पॉईंट.
आता 5.5चं आपल्याला पुन्हा एकदा हाफ करायचं आहे. आता हे आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट तिन्ही पण आपल्याला त्याला जोडून घ्यायचे. तर आपण ते कसे जोडणार तर बघूया. अशा पद्धतीने, किंवा तुम्ही डायरेक्ट हाताने जरी आपण जोडलं तरी पण चालते. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना किंवा शिवताना जर गळा तुम्हाला व्यवस्थित दाबता येत नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जर शोल्डर तुमचं उतरते तर 2 लाईन थोडक्यात आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी, तर एवढं आपल्याला क्रॉस घ्यायचं आहे. बरोबर. आता आपण डाऊन कोणत्या बाजूने केलं, गळ्याकडून केले, आपण मुंड्याकडून केलेलं नाही, शोल्डरकडून केलेलं नाही. तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय येतो, गळा ज्यावेळेस उतरतो तर मग नाडी वगैरे बांधावं लागते. तर ते न बांधता आपण अशा पद्धतीने जरी गळ्याला उतार दिला तरी एकदम परफेक्ट आपला ब्लाऊज हा येऊन जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, 2.25 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. 2.25 घ्या, 2.5 घेऊ नका. 2.25 खूप परफेक्ट असा बसून जातो. आता आपण 6.5 इंच आपण समोरचा गळा टाकणार, तर तिथं आपल्याला 2.5 इंच माप टाकायचे, म्हणजे गळा हा थोडासा गोल येऊन जातो. अशा पद्धतीने आपला हा समोरचा गोल गळा झालाय. आता आपल्याला काय करायचंय, वरच्या बाजूने बेल्टसाठी उंची घ्यायची किती, 12 इंच. 12 इंच बेल्टसाठी आपण उंची घेतली. आता तुम्ही खालच्या बाजूने जरी पाहिलं तरी 2.5 इंच आपले उरते. तर 2.5 इंचाचा बेल्ट हा कंपल्सरी जरी घेतला 2.25 किंवा 2.5 तरी पण चालते. मग आता आपल्याला काय करायचंय, ही लाईन आपल्याला एकसारखी सरळ करून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे. तर काय करायचंय, आपल्याला टक्स पॉईंट येतो आपला हा 4 इंचावर. 34 छातीला टक्स पॉईंट आपण 4 इंचावर घेतला. आता 4 इंचावर आपण टक्स पॉईंट घेतला. आपण अशा पद्धतीने पण टक्स पॉईंट आपण काढू शकतो, किंवा मग इथून जरी आपण 1 इंच वरती जरी घेतलं तरी पण चालते. आपण इथून 1 इंच वरती टक्स घेतला. हा आपला पहिला टक्स झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पहिला टक्स घेतो तर हा आपला जवळजवळ 1 इंचाचा आलाच पाहिजे, म्हणजे त्याने फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. फ्रंट टक्स हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 इंचच घ्या जवळजवळ, अर्धा इंच घेऊ नका, कारण मग समोरची फिटिंग व्यवस्थित दिसणार नाही. आता ह्या पॉईंटपासून आपण 1.5 इंच आपल्याला हा एक टक्स द्यायचा आहे आणि इकडचा एक टक्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण समोरचा टक्स घेणार आहोत सरळ 2.5 इंच. अशा पद्धतीने आपले बाकीचे टक्स पण झालेत. तर नॉर्मल मी हा तिरका घेते, कारण खूप सुंदर याची फिटिंग बसून जाते. आणि हा आपल्याला सरळ जरी गेला तरी चालते, आणि हा पण आपल्याला थोडासा तिरकाच लागतोय. तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाला आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीसाठी आपल्याला आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा आहे तुम्ही बघू शकता. नॉर्मल थोडंसं खाली येऊन जरी वरती आलं तरी पण चालते, किंवा मग सरळ जरी दिला तरी पण चालते. आता काय होतं, आपला भाग इथून थोडासा खाली असतो, तर अशा पद्धतीने देऊन बघा, कारण मी अशा पद्धतीने ब्लाऊज शिवले तर खूप सुंदर याची फिटिंग आली. आणि सरळ जरी दिलं, समजा आता मी इथपासून अर्धा 1.5 इंच जरी घेतलं, 1.5 इंचापासून असं जरी घेतलं तरी पण फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. तर आता आपल्याला याची कटिंग करायची. तर कटिंग करताना कशी करायची, हे आपल्याला दोन्ही एक सोबत कटिंग करायचे. जो आपण उतार दिलाय गळ्याला, हे दोन्ही आपल्याला एक सोबत कटिंग करायचे. आता इथं मी थोडंसं खाली एक लाईन आपण खाली गेले मी कट करायला, बघू शकतात, कारण मी हे दाखवलं नाही. ज्यावेळेस आपण आखून घेतलं नॉर्मल आपण एकदम कमी याच्यात खाली गेलो, याने काय होतं फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. पुढं थोडासा मोठा होतो, पण मी सविस्तर हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते.
कारण ज्यावेळेस तुम्हाला समजेल कटिंग त्यावेळेलाच त्याचा फायदा आहे. आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला टेक्निक कळून जाईल. आणि रोज तेच जर माप असेल तर नक्की लक्षात राहून जाते. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याला आपण जेवढा गळा 2.25 घेतला इथं 2.25 टाकायचा आहे गळा. आणि जेवढी तुमची उंची असेल त्यानुसार तुम्ही गळा याच्यामध्ये डिझाईनचा करू शकतात किंवा मग गोल जसं असेल तसं तुम्ही करू शकतात. म्हणजे हे परफेक्ट हा पाठीचा भाग पूर्ण झाला आहे. आता आपण येणार आहोत फ्रंट भागाकडे. तर सगळ्यात अगोदर आपण क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टी मी नॉर्मल थोडंसं खाली येऊन जाते, बघू शकतात. अशा पद्धतीने जर क्रॉसपट्टी कटिंग केली तर तुम्ही बघा व्यवस्थित येऊन जाते. आता आपल्याला फ्रंटला जो कट करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही 4 टक्स ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाली. आता मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये बदल करावा लागतोय. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला खालच्या बाजूनी 1 इंच क्रॉसपट्टी वाढवायची. ते म्हणजे कसं वाढवायचे मी तुम्हाला दाखवते, कारण आपल्याला अजून त्या ताईंची कमेंट होती का मला बाहीसोबत आपल्याला कटिंग दाखवा पूर्ण याची. तर मग आपल्याला अजून बाही पण काढायची. तर काय करायचंय, आता तुम्ही ही लाईन पाहिलीच असेल तर काय करायचंय, ह्या लाईननी नॉर्मल अर्धा इंच तरी इकडच्या बाजूने आपल्याला वाढवायचंय ज्यावेळेस आपण पिसावर ठेवतो. तर तुम्हाला मी उदाहरण याच्यावर दाखवू शकते. समजा आता मी पूर्ण हे आहे तसं ठेवलं. आता ही लाईन मी आखून घेतली. आता जर आपण ब्लाऊज पिसावर ठेवलं तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला इथपासून आपल्याला अशी याची अजून एक लाईन देऊन अर्धा इंच आपल्याला कटिंग करायची जास्त. आणि क्रॉसपट्टी कमी पडू नये म्हणून समजा आता ही झाली आपली क्रॉसपट्टी. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसपट्टीची कटिंग करायची. म्हणजे ही क्रॉसपट्टी आपल्या कामा येणार नाही. ही जर आपण क्रॉसपट्टी लावली तर ब्लाऊजची पुढची उंची कमी होऊन जाईल. त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं आहे आणि आपल्याला इकडच्या बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे. म्हणजे आपल्याला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या का क्रॉसपट्टी वाढवणे आणि इकडची बाजू. बाकी जसं आहे दाखवले त्यानुसारच आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची, बाकी कुठं काही बदल करायचा नाही. तर आपण वळूयात. आता त्यांना 6 इंचाची बाही लागते. आता मी तुम्हाला सांगते, समजा सगळ्यात अगोदर आपण मोंडाचं माप घेऊया म्हणजे लक्षात येऊन जाते मोंडा किती आहे. मोंडाचं माप घेताना आपल्याला घडी कळती का कशा पद्धतीने घडी टाकायची. तर घडी जवळजवळ 8 इंचाला 8 इंच जरी धरले तरी चालते. आपण घडी 8 इंचाची धरू. 8 इंचाची घडी धरल्याच्या नंतर आपल्याला 1.25 इंच किंवा 1.5 इंच जरी जास्त घेतलं तरी चालते. 1.5 इंच घ्या, कमी पडायला नको. जरी कमी पडलं तर आपण शिवल्यानंतर कटच करून टाकतोय. तर आता आपली ही पूर्ण टोटल घडी किती झाली, मग 9.5 इंच. तर आपण घडी घेतली. आता जर तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज असेल तर उंचीमध्ये 1 इंच मिक्स करा आणि बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच मिक्स करा. आता मी तुम्हाला हे अस्तरच्या ब्लाऊजनुसार दाखवते. आता उंची आहे बाहीची 6 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 7 इंच घेऊ. 7 इंच घेऊ. आता दंडघेर जेवढा असेल त्याच्या आपल्याला निम्म करायचं आहे. आता मी इथं दंडघेर 5 इंच धरते किंवा 5.5 धरा आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. मग तुम्ही 1.5 ठेवा किंवा 2 ठेवा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आता आपण समोरच्या बाजूने आपल्याला 3 इंच डाऊन करायचं आहे. 3 इंच आल्याच्या नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे. बाहीला थोडासा व्यवस्थित नाही आला. आणि ही लाईन मग आपल्याला इकडे जोडून घ्यायची. अशा पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग पण जवळजवळ पूर्ण झाली. किंवा तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट याने जरी आकार दिला तरी चालते. आकार एकदम व्यवस्थित येऊन जातो.
आता आपण हा पॉईंट दिला मधला, बरोबर. आता बऱ्याच जणांना समोरचा आकार कसा काढावा हे कळत नाही, तर आता आपण काय करायचं, एक सोपी ट्रिक वापरायची. आपण इथं एक टच करू. टच केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पेपर आपण मागं घेतला, परत एकदा आपण एक फोल्ड केलं मागं घेऊन, बरोबर ह्या पॉईंटपर्यंत आपण मागं आलो आणि नंतर मग आपण परत एकदा हा भाग कट केला. आता आपल्याला परत घडी उलगडायची आणि परत आपल्याला आपल्याच घडीवर ठेवायचं आहे. म्हणजे बघू शकतात तुम्ही का किती सिंपल पद्धतीने आपल्याला आकार देता आला. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.